नाशिकला त्यांचं स्वागत शिवसेनेकडून जोरदार पद्धतीनं व्हावं. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला, नाशिक ही वीर सावरकरांची भूमी आहे, ऐतिहासिक भूमी आहे. त्याच्यामुळे नाशिकला शालिमार चौक ना हो आमचं कार्यालय आहे, तिकडे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे आणि हजारो शिवसैनिक तिथे उपस्थित राहतील आणि राहुलजींचं स्वागत करतील असं साधारण कार्यक्रम ठरलेला. त्यांच्या यात्रेतसुद्धा ते सहभागी होतील. कारण नाशिकमध्ये आल्यावरती आम्ही यजमान आहोत, वी आर होस्ट, आणि त्यांचं यथोचित स्वागत होईल. नाशिक ती तयारी सुरू आहे. असं जे म्हणतात त्यांनी या देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे. या देशात लोकशाही आहे, या देशात लोकशाही आहे. एकमेकावर आपण टीका करत असतो, पण जेव्हा देश संकटात असतो, संविधान लोकशाही संकटात असते, तेव्हा मतभेद विसरून आपण एकत्र यावं लागतं. जे आमच्यावर टीका करतात त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मी सांगू इच्छितो की 1978 साली आपण सगळे एकत्र का आला होतात, मतभिन्नता असूनसुद्धा, आणि जनता पक्षात का सामील झाला होता? कारण तेव्हाही असं वाटलं की लोकशाही, संविधान आणि देश संकटात आहे, आणि आताही तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माननीय उद्धव ठाकरेजी, शिवसेना पक्षप्रमुख, हे 17 तारखेच्या शिवाजी पार्कवरच्या मेळाव्याला उपस्थित राहतील, आणि त्या मेळाव्याची परवानगी सरकारने दिलेली आहे. महाविकास आघाडी म्हणून ती सभा आहे. त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. चर्चा नाही असं कोण सांगतं? चर्चा नाही, कोण सांगतं? रवींद्र वायकरे गेले, का गेले सगळ्यांना माहिती. कालपर्यंत ना तुरुंगात टाकण्याची भाषा तो मुलुंडचा नागडा पोपटलाल करत होता. गेलेच तुरुंगात, आता गेलेच. पण ते आज भाजप कुठे शिंदे गटात गेले, म्हणजे भाजपमध्येच गेले. तेव्हापासून त्याचं तोंड बंद आहे. अजून जे 2 जाणार असतील, 2 कशाला? त्यांनी सांगायला पाहिजे. जे आहेत उरलेले उद्धव ठाकरे यांच्यासह, संजय राऊतांसह हे सगळेच येणार आहेत म्हणून सांगावं त्यांनी. तेवढंच बाकी राहील. मागच्या 2 वेळा जे जिंकले ते काय सक्षम होते का? निवडून आले ना साहेब. शिवसेना आहे, निवडून येणार. पक्ष सक्षम आहे, व्यक्ती सक्षम नसते. पण आपल्याकडे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले तेव्हा ते सक्षम होते का? अमित शहा दिल्लीत आले तेव्हा त्यांना काय अनुभव होता? राज्यमंत्री होते गुजरातमध्ये. पक्ष महत्त्वाचा आहे. कोणतंही नाव जाहीर केलं नाही. पक्ष काम करतो. उमेदवार फिरू द्या ना, 10 उमेदवार फिरत आहेत इकडे, माहिती आहे का तुम्हाला? या क्षणी नाशिकमध्ये किंवा अनेक भागात किमान 3 ते 4 उमेदवार हे फिरत आहेत. योग्य वेळी त्यांचं नाव आम्ही जाहीर करू. त्यानंतर काय झालं? सावरकर हा विषय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, काँग्रेससाठी सुद्धा आहे, आणि मला असं वाटतं की त्या विषयावरती राहुल गांधींनी नंतर आपलं मत व्यक्त केलेलं नाही. आम्ही बघा, त्यांचा हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे, तो त्यांनी ठरवला आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही देशभरात त्यांनी चालवली. अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्या यात्रेत सहभागी झालेलो आहोत. काश्मीर, पठाणकोट, ते आता महाराष्ट्रात येतात. त्यांच्या यात्रेचं स्वागत करणं हे आमचं काम. बघा, त्यांचा गट काय करतो त्याच्याशी आम्हाला काय पडलं आहे? आमची लढाई भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. हे गट तट वगैरे कोण लढत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार जिंकेल, आणि मोठ्या फरकानं, मताधिक्यानं जिंकेल याची आम्हाला खात्री आहे. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. मराठी माणसाचा, दिल्लीतल्या मराठी माणसाचा अवमान होऊ नये, आणि तो आम्हाला सहन झाला नाही, आणि मराठी माणसाला असा अवमान सहन करण्याची सवय नाही. त्याच्यामुळे वक्तव्य आम्ही केलं. त्यात चुकीचं काय? त्यात बालिशपणा काय? खरं म्हणजे तुम्ही अपमान सहन करताय वारंवार, हे आम्हाला दुःख आहे. ज्यांना मगाशी राहुल गांधी काय बोलतील याची चिंता होती,
त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे टेंडर अचानक गुजराती भाषेत का निघू लागले त्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे, जे आम्ही करतो आहोत. त्याच्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत, नक्कीच आम्ही करू. भाजपने परवा घराण्याच्या मुख्यमंत्र्यांचं तिकीट कापलं. ही भीती आहे निवडून न येण्याची. भाजपमधले किमान 250 खासदार असे आहेत या क्षणी जे परत निवडून येणार नाही. 400 पारचा जो नारा आहे तो कदाचित 200 पारपर्यंत थांबू शकेल अशी चित्र आहे. त्याच्यामुळे एका जागेसाठी भारतीय जनता पक्ष रोज रात्रीचे 12 तास वाया घालवत आहे. रोज 12 तास रात्री एका जागेवर चर्चा करतात. अशोक चव्हाण यांना फक्त नांदेडच्या एका जागेसाठी राज्यसभा दिली. जी जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेच ती जागा टिकावी म्हणून जर भारतीय जनता पक्ष एका नेत्याला राज्यसभा देत असेल काँग्रेस पक्षाचा, याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये किती भीती आहे तुम्ही लक्षात घ्या. काय त्यांच्याकडे लक्ष देत? राहुल गांधी सावरकरांच्या भूमीत येत आहेत उद्या, त्यांचं स्वागत होत आहे. खरं म्हणजे मनसेनं किंवा तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेतलं, मुंबईवर जे संकट येत आहे गुजरात लॉबीकडून, त्यांना बघून घेण्याची भाषा बोललं पाहिजे. मुंबई गिळली जाते, मराठी माणसावरती रोज अन्याय होतोय, शिवसेना लढते आहे, तो विषय गंभीर आहे. आणि कुठले फालतू विषय काढत बसला. वीर सावरकर हे आमचा पंचप्राण आहेत आणि ते राहतील.